या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर. श्रोतेहो, आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात हृदयाची बायपास शस्त्रक्रिया या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून बायपास शस्त्रक्रिया हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे ही शस्त्रक्रिया आता अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि जीवनदायी ठरली आहे. या संदर्भात बायपास शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर करून योग्य माहिती देण्यासाठी तसेच शस्त्रक्रियेची गरज, सुरक्षितता आणि नंतरची जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर निलेश अग्रवाल, असोसिएट डायरेक्टर कार्डिओथोरॅसिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर. डॉक्टर निलेश सर या क्षेत्रामध्ये गेल्या 11 वर्षापासून कार्यरत आहेत. सर, मी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. सर, सर्वसामान्यपणे बायपास शस्त्रक्रिया म्हटले की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. ही भीती कितपत वास्तव आहे? हे बघा, भीती ही माहितीच्या अभावाने निर्माण होते. काही भीती नैसर्गिक आहे आणि काही लोकांना हे वाटते की हृदयावर शस्त्रक्रिया हे शब्दच लोकांना घाबरते. मात्र आजच्या काळात बायपास सर्जरी ही एक नेहमी केली जाणारी आणि सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. योग्य रोग निवड, अनुभवी सर्जन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भीतीपेक्षा विश्वास ठेवण्याचं जास्त कारण आहे. आजच्या आधुनिक वैद्यकीय काळात बायपास शस्त्रक्रिया किती सुरक्षित मानली जाते? आज बायपास शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित मानली जाते. ॲडव्हान्स तंत्रज्ञान आणि ॲडव्हान्स भूलतज्ञ, ॲनेस्थेशिओलॉजिस्ट, कार्डियक सर्जनांची अनुभव आणि ICU टीमच्या समन्वयामुळे जवळपास 95 ते 98% पेक्षा जास्त यशाचं प्रमाण असते. आणि आम्ही हे सगळ्या पूर्ण टीमच्या समन्वयामुळे रुग्णांची काळजी आम्ही प्रत्येक टप्प्यावर घेतो. बरं. पूर्वी बायपास ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने वृद्धांसाठी असल्याचे मानले जायचे. सध्याची परिस्थिती काय आहे? हो, दुर्दैवाने पूर्वी हा आजार प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये दिसायचा. पण आता जी चुकीची जीवनशैली आपण वापरत आहोत, खूप आपल्याला ताणतणाव असते, मधुमेह किंवा डायबिटीस, रक्तचाप, धूम्रपान, खाण्यापिण्याचं आपला काही हे नेम नाही आहे आणि व्यायामाची आपल्याला कमी होत आहे. म्हणून तरुण रुग्णांमध्ये 40 ते 50 वयोगटातील लोकांमध्येही बायपासची गरज आता आम्हाला दिसते. बरं. कोणत्या परिस्थितीमध्ये रुग्णाला बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो? जेव्हा हृदयाच्या अनेक नसांमध्ये किंवा ज्याला आपण ट्रिपल वेसल डिसीज म्हणतो आणि जे डावीकडली जी मेन नस असते, लेफ्ट मेन डिसीज असते, त्याच्यात जर ब्लॉकेज असेल आणि त्याच्यात अँजिओप्लास्टी ही उपयोगी ठरणार नाही, तेव्हा आपण बायपासचा सल्ला देतो. काही रुग्णांमध्ये गोळ्या किंवा स्टेंटनी उपचार पूर्ण पडत नाही, म्हणून तेव्हा आम्हाला बायपास करावा लागते. बरं. आताच आपण या प्रश्नाचे उत्तर देत असताना एन्जिओप्लास्टीचा सुद्धा उल्लेख केला. तर नेमकं बायपास शस्त्रक्रिया आणि एन्जिओप्लास्टी यामध्ये नेमका काय मूलभूत फरक आहे? एन्जिओप्लास्टीमधील अडलेली नस आतून उघडली जाते. त्याच्यात आपण एक बलून टाकून त्या ऑब्स्ट्रक्शनला क्लिअर करतो, मग तिथे एक स्टेंट टाकतो. बायपासमध्ये काय करतो आपण, जे अडलेला भाग असते त्याला आपण काही करत नाही, त्याच्या समोर आपण एक नवीन मार्ग निर्माण करतो. रुग्णाची स्वतःचीच एक नस छातीमधून किंवा हातामधून किंवा पायामधून काढून तिथे एक नवीन रास्ता आपण तयार करतो, ताकी रक्त हे सुचारूरूपणे हृदयाला मिळेल. बरोबर. तर ही एक प्रायमरी डिफरन्स आहे एन्जिओप्लास्टी आणि बायपासमध्ये. बायपास शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला किती कालावधीत बरे वाटू लागते? साधारणतः किती दिवसात
रुग्णालयातून घरी जाता येते? अच्छा, जेव्हा आम्ही बायपास ऑपरेशन करतो ते 2 ते 3 दिवसात आम्ही रुग्णाला चेअरवर बसवून टाकतो आणि मरीज स्वतः चालू लागते. बरं. 5 ते 7 दिवसात मरीज घरी जाते आणि 4 ते 6 आठवड्यात रुग्ण बऱ्यापैकी दैनंदिनी काम सुरू करू शकतो. बरं. बायपास शस्त्रक्रियेविषयी समाजात काही गैरसमज सुद्धा आहेत. तर नेमकं शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पुन्हा पूर्वीप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतो का? होय, नक्कीच. योग्य काळजी घ्यावी लागते, नियमित औषधी घ्यावी, जीवनशैलीत बदल करायचा, नियमित व्यायाम केला आणि संतुलित आहार घेतला तर रुग्ण पूर्वीप्रमाणे सामान्य सक्रिय आणि आनंदी जीव जगू शकतो. अनेक रुग्ण तर शस्त्रक्रियेनंतर अधिक तंदुरुस्त होतात. बायपास शस्त्रक्रियेनंतर कोणती पथ्य पाळणे रुग्णांसाठी आवश्यक असते? हे बघा, बायपासनी आपण जे अडथळे असतात, ब्लॉकेजेस असतात, ते निर्माण होण्याची शक्यता कमी करू शकत नाही. ते कमी करायला साठी आपल्याला काही पथ्ये पाळावं लागतात. जसे नियमित रूपाने औषधी घ्यायची, आहारात तेल आणि मीठ कमी घ्यायचं, रोज कमीत कमी 30 मिनिटं वॉक करायची, तंबाखू टाळायचं, वजन आणि साखरदाब नियंत्रित ठेवायचं. ही पथ्ये खूप महत्त्वाची आहे आणि डॉक्टरांना नियमित 3 ते 6 महिन्यात दाखवलं की जे पेशंट असते ते आपलं नियमित जीवन शांततेने जगू शकतात. येस. आणि ही पथ्ये जर पाडली तर जो आजार आहे हा पुन्हा होण्याची शक्यता कमी होते आणि पेशंट लाईफ लॉंग चांगला असतो. बरं. तरुणांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकारामागे कोणती प्रमुख कारणे आहेत असं आपल्याला वाटतं? मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं तर की स्ट्रेस, ताणतणाव ही खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव, बरोबर, फास्ट फूड आणि हे जे क्विक डिलिव्हरी कल्चर आलाय आपल्या भारतात, मग धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन, बरोबर, मद्यपान, आणि आता आपण हे बघतो की यंग पेशंट्समध्येही कमी वयातही मधुमेह होत चालला आहे. इंडियाला आज डायबिटिक कॅपिटल म्हणतात वर्ल्डचा. तर आपल्या भारतातच हे मधुमेहाचं त्याच्यामुळेही यंग पेशंट्सला हृदयरोग निर्माण होते. बरोबर. आणि नाईट लाईफ कल्चरमध्ये झोपेचाही अभाव होते. तेही एक मोठं कारण आहे. सोबतच जेवण वेळेवर न करणे किंवा सध्या जे फूड घेतलं जाते हे कोणत्या प्रकारचं फूड घेतात तरुण, याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हृदयविकार टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे? ते काही 3-4 सिंपल स्टेप्स केले तर हृदयरोग आपण टाळू शकतो. दररोज किमान 30 मिनिटं चालणे, संतुलित आहार घेणे, तणावाचं नियंत्रण करणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे. सवयी अंगीकारल्यास हृदयविकाराची टाळता येऊ शकते. अच्छा, या सवयी जरा महत्वाच्या आहेत. म्हणजे जेवण, आहार, व्यायाम या गोष्टी जर आपण नियंत्रित ठेवल्या तर आपल्याला यापासून दूर ठेवू शकतो आपण हृदयविकाराला. बायपास शस्त्रक्रियेबाबत समाजात असलेले काही गैरसमज आहे, याबाबत काय सांगाल? तर लोकांना असं वाटते की एकदा बायपास झाला की आयुष्य संपते, किंवा पुन्हा कधी काम करता येत नाही, किंवा असं वाटते की शस्त्रक्रियेनंतर काम कायमच दुखत असेल. हे सगळे गैरसमज आहेत. वास्तवात बहुतेक रुग्ण शस्त्रक्रियेनंतर चांगले होतात, ते सक्रिय आयुष्य जगतात. जे रुग्ण आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना बायपास शस्त्रक्रियेबाबत जे निर्णय घेण्यास घाबरतात किंवा ज्यांना निर्णय घ्यायचा असेल येणाऱ्या काळामध्ये, तर त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एवढंच सांगेन की भीतीमुळे योग्य उपचार लांबवू नका. डॉक्टरांचा सल्ला, योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास बायपास शस्त्रक्रिया ही नव्या आयुष्याकडे नेणारा एक पाऊल ठरू शकतो. तुम्ही शंका नका ठेवा. मी सांगेन की तुम्ही विज्ञानावर जर विश्वास ठेवला तर तुमचा जे रुग्ण आहे ते बरं होईल. तर डॉक्टर साहेब, आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलास. आमच्या सर्व श्रोत्यांना ही जी बायपास सर्जरी आहे यामध्ये ही किती वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे, ती कशी करता येते, त्याचप्रमाणे त्यामध्ये काय धोके, त्याविषयीचे काय गैरसमज आहेत आणि ती किती चांगल्या प्रकारे करता येते, एन्जिओप्लास्टीमध्ये आणि बायपास सर्जरीमध्ये काय फरक आहे, तसंच
आपल्या हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी तरुणांना आणि इतर वृद्ध व्यक्तींना सुद्धा काय करता येईल याबाबत आपण सखोल अशी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात हृदयाची बायपास शस्त्रक्रिया या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश अग्रवाल यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.